विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आता आपण प्रकरण 2 सुरू करत आहोत, ज्याचं नाव आहे पायथागोरस थेरम. आता पायथागोरस थेरम म्हटलं की याला काटकोन त्रिकोण, दॅट मीन्स पायथागोरस थेरम इज ऑलवेज रिलेटेड टू राईट अँगल्ड ट्रँगल. राईट अँगल ट्रँगल म्हणजे काय की त्यामध्ये 90 अंशाचा कोन असतो. तर इन ट्रँगल ए बी सी अँगल बी इक्वल टू 90 डिग्री. देन अपोजिट साइड टू राईट अँगल इज ए सी विच इज कॉल्ड ॲज हायपोटेनस. पायथागोरस थेरम काय आहे? द स्क्वेअर ऑफ द हायपोटेनस is equal to the sum of the lengths of the squares of remaining two sides. म्हणजे कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. मग इथे त्रिकोण ए बी सी मध्ये ए सी हायपोटेनस आहे, ए बी आणि बी सी काय आहेत? बाजू आहेत. त्यामुळे काय झालं? ए बी वर्ग बरोबर ए सी वर्ग बरोबर ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. मग अशा प्रकारे सांगता येईल आपल्याला. समजा दुसरा त्रिकोण घेतला आपण, तर दुसरा त्रिकोण घेतला, यामध्ये पी आर काय झाला? हायपोटेनस. इक्वेशन काय होईल बाय पायथागोरस थेरम? पी आर स्क्वेअर इक्वल टू पी क्यू स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर. असं हे पायथागोरस थेरमचा अर्थ आहे. आता पायथागोरस ट्रिपलेट म्हणजे पायथागोरियन ट्रिपलेट म्हणजे पायथागोरसची त्रिकुटे. दिलेले 3 अंक केव्हा त्रिकूट होऊ शकतं? तर मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा आला तर दिलेल्या 3 संख्या काय होतात? पायथागोरियन ट्रिपलेट. आता इथं पहिलं उदाहरण घेतले पहा मी, 3 4 5. यामध्ये मोठा अंक कुठला आहे? 5. मग 5चा वर्ग किती झाला? 25. मग 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग, 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16. मग 3चा वर्ग अधिक 4चा वर्ग बरोबर 16 9 25. हे समीकरण 2. यामध्ये इथं 25 आले पहा, इथं सुद्धा 25 आलं. एक बाजू समान आली, त्यामुळे ही दुसरी बाजू सुद्धा काय होणार? समान. लिहिले पहा, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 3 स्क्वेअर प्लस 4 स्क्वेअर इक्वल टू 5 स्क्वेअर. म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजे एवढा आला, त्यामुळं 3 4 5 इज अ पायथागोरस ट्रिपलेट. दुसरं उदाहरण घेऊया आपण, 5 13 12. मोठा अंक कुठे आहे? 13. मग 13चा वर्ग बरोबर 169. मग 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग 25 अधिक 144. 5चा वर्ग किती? 25. 12चा वर्ग 144. बेरीज करा, किती आले? 169. मग 5 इक्वेशन 1 आणि 2 वरून काय होतं? एक बाजू कशी आहे? समान, त्यामुळे दुसरी बाजू सुद्धा काय होणार? समान. 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग बरोबर 13चा वर्ग. म्हणून खाल्लेलं पहा मी, द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द अदर 2 नंबर्स. अशा प्रकारे दुसरं उदाहरण झालं. म्हणजे इथं लिहिले पहा, 5 12 13 इज अ पायथागोरियन ट्रिपलेट. आता प्रॉपर्टी ऑफ 30 60 डिग्री 90 डिग्री ट्रँगल. म्हणजे एखाद्या त्रिकोणामध्ये कोणाची माप जर 30 अंश 60 अंश 90 अंश असतील तर त्यांच्या बाजूमध्ये संबंध कसा असतो पहा. तर क्यू आर ही बाजू 30 समोरील आहे, पण क्यू आरची लांबी ही कर्णाच्या निम्मी असते. म्हणजे क्यू आर बरोबर 1/2 पी आर. पी क्यूची लांबी कर्णाच्या वर्गमुळात 3/2 पट असते, म्हणून पी क्यू बरोबर वर्गमुळात 3/2 पी आर. का असते 3/2?
कारण की ही किती समोरील आहे 60 समोरील बाजू आहे. इंग्लिशमध्ये म्हणायचं म्हटलं तर साइड अपोजिट टू 30 डिग्री इज हाफ ऑफ द हायपोटेनस अँड साइड अपोजिट टू 60 डिग्री इज रूट थ्री अपॉन 2 टाइम्स हायपोटेनस. तर हा दुसरं झालं. त्यानंतर मग प्रॉपर्टी ऑफ 45 90 डिग्री, यामध्ये दोन कोन समान आहेत 45. मग 45 बाजू कुठली आहे बी सी, नंतर 45 बाजू कुठली आहे ए बी. दोघांसाठी एकच समीकरण ए बी बरोबर 1/2 ए सी किंवा बी सी बरोबर 1/2 ए सी, अशी ही दोन सूत्र झाली. आता पुढचा भाग महत्त्वाचा आहे सिमिलॅरिटी अँड राईट अँगल्ड ट्रँगल. यामध्ये एक त्रिकोण घेतला आपण, काटकोन त्रिकोण, आणि त्यामध्ये बी डी हा जर परपेंडिक्युलर काढला ए सी वर, तर नवीन जे त्रिकोण होतात ते सुद्धा काटकोन त्रिकोण होतात. कारण की अँगल बी डी सी इक्वल टू 90 डिग्री, अँगल ए डी बी इक्वल टू 90 डिग्री, अँगल ए बी सी इक्वल टू ऑल्सो 90 डिग्री. दॅट मीन्स 3 ट्रँगल्स आर राईट अँगल ट्रँगल. एक प्रॉपर्टी आहे की हे तिन्ही त्रिकोण काय होतात एकमेकाशी सिमिलर होतात. पान नंबर 33 वरती पहिली या ठिकाणी थेरम आहे, तो तुम्ही लिहून काढा. दुसरा मी थेरम घेतो, तो म्हणजे थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. तो इथं पहा काय आहे. इन अ राईट अँगल्ड ट्रँगल द परपेंडिक्युलर सिगमेंट टू द हायपोटेनस फ्रॉम द अपोजिट व्हर्टेक्स is the geometric mean of segments into which hypotenuse is divided. म्हणजे इथं आकृती काढतो पहा मी. या ठिकाणी पी क्यू आर हा राईट अँगल ट्रँगल आहे आणि क्यू एस हा काय आहे परपेंडिक्युलर काढलेला आहे. कशावर काढलेला आहे हायपोटेनसवरती. मग तर हा क्यू एस काय असतो जॉमेट्रिक मीन ऑफ द आर एस अँड पी क्यू, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. प्रूफ लिहू पाय आपण डायरेक्ट. इन right angled triangle PQR, काटकोन त्रिकोण PQR मध्ये segment QS is perpendicular to hypotenuse PR, हे दिलेलं आहे. मग त्यामुळे हे तिन्ही त्रिकोण काय होणार समरूप होतात, सिमिलर होतात. हे आता आपण पाहिलेलं आहे. मग काय होईल ट्रँगल क्यू एस आर इज सिमिलर टू ट्रँगल पी एस क्यू. रिझन काय सिमिलॅरिटी ऑफ राईट ट्रँगल्स. यामध्ये काय होईल क्यू एस अपॉन या ठिकाणी क्यू एस अपॉन पी एस इक्वल टू एस आर अपॉन एस क्यू. एस क्यू म्हणजेच क्यू एस, क्यू एस इंटू एस क्यू काय होणार क्यू एस वर्ग आणि पी एस इंटू एस आर. आलं पहा
की क्यू एसचा वर्ग हा पी एस आणि एस आर यांच्या गुणाकार एवढा आहे. तर ही प्रॉपर्टीचा उपयोग करून आपल्याला 2.1 मधली उदाहरणं सोडवायची आहेत. आता आपण महत्त्वाचा थेरम घेणार आहोत. लक्ष द्या. पायथागोरस थेरम. स्टेटमेंट काय पहा. इन अ right angled triangle the square of the hypotenuse is equal to the sum of squares of remaining two sides. काटकोन त्रिकोणामध्ये कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजे एवढा असतो. हे आपल्याला आता सिद्ध करायचं आहे. काटकोन त्रिकोण घेऊया. आता दिलंय काय की या ठिकाणी गिव्हन काय आहे की दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण दिला पाहिजे. इन ट्रायंगल ए बी सी अँगल ए बी सी इक्वल टू 90 डिग्री. आणि प्रूव्ह काय करायचं आहे. टू प्रूव्ह हायपोटेनस स्क्वेअर म्हणजे ए सी स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर हे प्रूव्ह करायचं आहे. आणि मग कन्स्ट्रक्शन काय करायचं तर ड्रॉस बी डी सच दॅट बी डी परपेंडिक्युलर टू ए सी. ड्रॉ segment BD such that segment BD perpendicular to side AC and D is between A and C. हे कन्स्ट्रक्शन झालं. आता काय करायचं. आता हे दोन त्रिकोण हे तिन्ही त्रिकोण परस्पर सिमिलर आहेत हे आता आपण पाहिलेलं आहे. ते डायरेक्ट स्टेटमेंट लिहायचं पहिलंच. प्रूफ पुस्तक समोर ठेवा म्हणजे तुमच्या ते आकृती लक्षात येईल. म्हणजे प्रूफ पहा. इन राईट अँगल्ड triangle ABC segment BD is perpendicular to hypotenuse AC. त्यामुळे काय झालं हे BD काय आहे परपेंडिक्युलर AC. त्यामुळे हे तिन्ही त्रिकोण काय झाले काटकोन त्रिकोण. ते काय होतात समरूप होतात. therefore triangle ABC similar to triangle ADB similar to triangle BDC. याला रिझन काय द्यायचं
रिझन महत्त्वाचा आहे. सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल्स, हे रिझन महत्त्वाचं आहे. त्यातली आता मग एक पहिली पेर घ्यायची. तिसरा ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू ट्रायंगल ए डी बी फ्रॉम 2. मग ए बी अपॉन ए डी, इथं ए बी अपॉन ए डी, परत इथे ए बी आले पहा. मग ए बीला जोडी कोण होणार आहे? ए सी. देअरफॉर ए सी अपॉन ए बी. बाकीचे लिहायची गरज नाही. रिझन सी एस एस टी. मग काय होईल? ए बी इंटू ए बी काय होईल? ए बी स्क्वेअर. ए बी इंटू ए बी ए सी स्क्वेअर, ए डी इंटू ए सी. फ्रॉम 3. आता हा पहिला त्रिकोण झाला. दुसरा त्रिकोण कुठला घ्यायचा? ए बी सी सिमिलर टू बी डी सी. ट्रायंगल ए बी सी सिमिलर टू बी डी सी. फ्रॉम कुठल्या इक्वेशनवरनं घेतला आपण? दुसऱ्या. फ्रॉम 2. आता आपण ए बीची किंमत मिळवली, आता बी सीची मिळवायची. मग बी सी आपण काय? डी सी. ए बीची किंमत मिळवायची म्हणजे काय केलं? परत तुम्हाला सांगतो की प्रूफमध्ये आपण ए बीची किंमत मिळवता बी सीची मिळवायची आहे. मग बी सी अपॉन डी सी, इथं बी सी आहे पहा. बी सीला कोणाला? ए सी. मग ए सी अपॉन बी सी झालं का? ओके. बी सी अपॉन डी सी इक्वल टू ए सी अपॉन बी सी फ्रॉम 5. मग बी सी इंटू बी सी काय होणार? बी सी स्क्वेअर इक्वल टू ए सी इंटू डी सी फ्रॉम 6. मग 4 आणि 7ची काय करूया? बेरीज. कारण की इथं पहा, इथं बेरीज केली. मग 4 आणि 7ची काय करायची? बेरीज करायची. मग काय होईल? हे 4 इक्वेशन, हे 7 इक्वेशन. मग काय होईल? ए बी स्क्वेअर प्लस बी सी स्क्वेअर इक्वल टू ए डी इंटू ए सी प्लस ए सी इंटू डी सी. मग इथं कॉमन काय आहे? इथं ए सी आहे, इथं ए सी आहे पहा, आहे का नाही? ए सी. ए सी कॉमन काढायचं. आत काय राहिलं? इथलं इथं ए डी आहे, इथं डी सी आहे. मग ए डी अधिक डी सी. ते कसं आलं पहा, इथं ए डी गुणिले ए सी, ए सी बाहेर काढला, राहिलं कोण? ए डी. तिथं ए डी लिहिलं, अधिक चिन्ह इथं. इथं ए सी बाहेर काढला, आत कोण राहिलं? डी सी. आत लिहिलं डी सी. मग काय होईल? ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग बरोबर ए सी गुणिले ए डी अधिक डी सी काय होतं? ए सी होतं. इथं सांगतो पहा मी, ए डी अधिक डी सी कसं ए सी आलं ते. इथं पहा, ए डी अधिक डी सी, ए डी डी सीची बेरीज केली, काय होणार आहे? ए सी होणार आहे. मग इथं लिहिलं ए सी. मग ए सी गुणिले ए सी काय झालं? ए सी वर्ग. तर हे प्रूव्ह झालं. अशा प्रकारे पायथागोरस थेरम आहे. याच प्रकारे कॉन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम आहे 4 ओळीचा. तुम्ही तो लिहून काढा. सोपा आहे, काय अवघड नाही. पान नंबर 34 वर आहे. आता आपण
आता पान नंबर 36, 37, 38 यावरची उदाहरणं तुम्ही सोडवा. आता आपण 2.1 सुरू करूया. त्यातली 7-8 उदाहरणं घेऊया. 2.1 मधला पहिला प्रश्न जो आहे तो तुम्ही सोडवा. त्या प्रकारचे आपण काय प्रश्न आहे पहा. आयडेंटिफाय विथ रिझन विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरस ट्रिपलेट. म्हणजे आपण पाठाच्या सुरुवातीला जे घेतलंय का नाही, हे पहा, हे उदाहरण यावर आधारित पहिला प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर 1 यावरती आहे, तर तो तुम्ही सोडवा. मी 2 गणितं घेतलेली आहेत. आता आपण दुसरा प्रश्न सोडूया. सोपा आहे पहा. काय प्रश्न आहे पहा. इन फिगर angle MNP equal to 90 degree, segment NQ is perpendicular to segment MP, MQ equal to 9, QP equal to 4. फाइंड NQ. सोपं गणित आहे पहा. कुठल्या थेरम सोडवायचं, तर जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टीने सोडवायचं. या ठिकाणी NQ इज परपेंडिक्युलर टू MP, देअरफॉर NQ स्क्वेअर इक्वल टू MQ इंटू QP हा फॉर्म्युला तयार होतो. इथं लिहूया आपण. In triangle MNP, segment NQ perpendicular to segment MP, therefore NQ square equal to MQ into QP. Reason, काय लिहायचं, थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. मग MQ किती आहे, 9 आहे. QP किती आहे, 4. 9 चौक किती होणार, 36. मग 36 वर्गमूळ किती आलं, 6. NQ किती आला, 6 आला. तर असं आहे पहिलं गणित. सोपं आहे पहा. समजलं पहिलं गणित. उदाहरण क्रमांक हे 2 आहे 2.1 मधला. आता आपण दुसरं गणित घेऊया. तिसरं गणित, सॉरी.
काय उदाहरण आहे पहा. इन फिगर angle QPR equal to 90 degree and segment PM is perpendicular to side QR आणि PM equal to 10 इथं 10 आहे, QM equal to 8. फाइंड QR. याच प्रकारचं उदाहरण आहे हे. तर आता डायरेक्ट QR आपल्याला मिळणार नाही, पहिल्यांदा MR मिळेल. आता हा राईट अँगल ट्रँगल आहे, मग बाय जॉमेट्रिक मीन PM² इक्वल टू QM इंटू MR हा फॉर्म्युला तयार होईल. उत्तर कसं लिहायचं पहा. इन ट्रँगल PQR angle QPR equal to 90 degree, segment PM perpendicular to side QR, therefore PM² equal to QM into MR. रिझन काय द्यायचं. थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. PM ची किंमत किती आहे 10. 10चा वर्ग बरोबर 8 गुणिले MR. 10चा वर्ग किती आला 100 बरोबर 8 गुणिले MR. मग 8 इकडे घ्या, भागिले होईल. 8 एक्के 8, 8 एक्के 8, 2 राहिले, 2 गेले 0, 8 एक्के 8 राहिले 2, 2 0 20, परत 8 दुने 16 राहिले 4, मग 4 0 40, 8 पंचे 40. म्हणजे काय आलं. MR बरोबर 12.5. विचारले काय QR. QR बरोबर काय QM अधिक MR. QM अधिक MR. मग QM किती आहे 8 अधिक 12.5, 0.5 तसेच 12 आणि 8 20. तेव्हा इथं सांगतो पहा मी. इथं 8.0 घेऊया. 0 आणि 5 5, 12 आणि 8 20. किती आलं 20.5. दुसरं गणित झालं पहा हे जॉमेट्रिक मीन वरचं. आता 30 60 90 वरचं गणित आलं पहा. चौथं गणित. आकृती कशी असू द्या, घाबरून जायचं नाही. असे माहिती दिली पहा, लिहिले पहा. फाइंड RP and PS using the information given in triangle PSR. आता हे कसं सोडवायचं पहा. इन ट्रँगल PSR पहिल्यांदा हा 30 60 90 सिद्ध करायचा.
कसा करायचा? अँगल पी प्लस अँगल एस प्लस अँगल आर इक्वल टू 180. तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. पी किती आहे? 30. 60 किती आहे? एस किती आहे? 90. आर दिलेले नाही, त्यामुळे इथं लिहायचं. 9 3 12 अधिक अँगल आर बरोबर 180. 120 तिकडे घालवा, काय होतील ते? वजा होतील. अँगल आर बरोबर 180 वजा 120 किती आले? 60. आला का 60? हा 30 60 90 ट्रँगल झाला. Therefore triangle PQR is 30 degree, 60 degree, 90 degree type triangle. मग समीकरण लिहायचं. तर 30 समोरील बाजू कुठली आहे? इथं पहा, ही 30 समोरील बाजू कुठली आहे? एस आर. त्यावरून काय मिळेल? पी आर मिळेल. कशी मिळते आपण उदाहरण घेतलं, लक्षात येईल तुमच्या. मग एस आर बरोबर 30 समोरील बाजू कर्णाच्या निम्मी असते, किती? हा पी आर. मग एस आरची किंमत किती आहे? 6. एस आरची किंमत किती आहे? 6. 6 2 इकडे घ्या, काय होतील ते? गुणिले, म्हणजे 6 दुने 12. एस आर पी आर किती आलं? 12 आलं. आता पी एसची किंमत काढायची आहे. पी एस किती अंश कोणासमोरील आहे? इथं हे 60 काढलंय पहा आपण. मग 60 समोरील बाजू कुठली आहे? पी एस आहे. मग पी एस बरोबर √3/2 इंटू पी आर. बारा बेक बे बेसक 12 √3 इंटू 6, दॅट इज 6√3. किती आलं? 6√3 आलं. तर अशा प्रकारे हे उत्तर आपली दोन बरोबर आलेली आहेत. पहिलं उत्तर किती आले? पी आरची किंमत 12 आणि पी एचची किंमत किती आली? 6√3. पी आर किती आला? 12 आणि पी एस किती आला? 6√3. अशा प्रकारे चौथं गणित आपलं झालेलं आहे. आता 5वं गणित ॲक्टिव्हिटी आहे. सोडूया आपण त्या ॲक्टिव्हिटी. आता फॉर फाइंडिंग
AB and AC with help of information given in figure complete the following ॲक्टिव्हिटी. दिलेल्या माहितीवरून आकृतीच्या माहितीवरून उदाहरण सोडवायचं. समोर पुस्तक ठेवा, कारण आता मी पुढच्या पानावर गेले की तुम्हाला आकृती दिसणार नाही. पहिलं पहा, ए बी बरोबर बी सी. आता ही चौकोन म्हणजे ॲक्टिव्हिटी काय आहे. ए बी बरोबर बी सी काय असं सांगा बरं, कारण दिलेलं आहे. गिव्हन म्हणायचं, सर गिव्हन म्हणा किंवा गिव्हन म्हटलं तरी चालेल. गिव्हन दिलेलंच आहे. त्यामुळं हा कुठला त्रिकोण आहे. समद्विभुज त्रिकोण, आयसोस्केलर ट्रायंगल. टू साइड्स आर इक्वल, that means it is a isosceles triangle. मग BAC इक्वल टू 45 डिग्री. आता इथं पुस्तकात काय उत्तर दिलेलं आहे. साइड अपोजिट टू कॉन्ग्रुएंट अँगल्स. याचा अर्थ इथं 45 दिलेला असणार आहे. याची किंमत किती येणार आहे, 45 डिग्री. मग AB BAC इक्वल टू 45 डिग्री. दोन्ही काय झाले, कोण समान झाले. मग AB इक्वल टू AC इक्वल टू, इथं एक चौकोन आहे, गुणिले AC. मग AB आणि BC किती अंश कोण असं म्हणले आहेत, 45. इथं काय येणार, 1/2. 1/2. मग इथं परत 1/2 गुणिले 8. परत 1/2. 8ची फोड कशी करायची. आता 8 कसं लिहिता येतं, 4 दुने 8. इथं करतो मी. इथं 8ची फोड, 4 दुने 8. 4चं वर्गमूळ 2, म्हणजे 2/2. ही किंमत आली. ही इथं लिहिली आपण 2/2. मग वर्गमुळात 2ला वर्गमुळात 2 गेले, राहिलं किती, 2. हे आलं याचं उत्तर. अशा प्रकारे आपण ॲक्टिव्हिटी सोडवलेली आहे. उत्तर किती आलं, 2 आलेलं आहे. आता पुढचं उदाहरण घेऊया, जरा वेगळं आहे. फाइंड द साइड and perimeter of square whose diagonal is 10 centimeter. सूत्र आहे पहा. आता साइड ऑफ द स्क्वेअर डायगोनल दिलेला आहे. डायगोनल किती आहे, 10.
मग सूत्र कसं आहे पहा, साइड ऑफ स्क्वेअर इक्वल टू डायगोनल ऑफ स्क्वेअर डिवायडेड बाय √2. डायगोनल किती आहे 10, इथे किती येणार √2. 10/√2 याचं उत्तर आलेलं आहे. Find the side whose diagonal is किंवा आपण जरा वेगळ्या पद्धतीने घेऊया, सूत्रापेक्षा जरा वेगळ्या पद्धतीने घेऊया. आकृतीच्या सहाय्याने सोडवूया. हा काय आहे डायगोनल. हे किती आहे 10 सेंटीमीटर. मग ह्या बाजू कशा असतात समान असतात. हे मानायच्या x. ABCD इज अ स्क्वेअर. मग काय होईल, इन ट्रायंगल ABC अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री. मग काय होईल, बाय पायथागोरस थेरम अँड सपोज AB इक्वल टू BC इक्वल टू x. इथं पाठीमागे लिहितो पहा मी होतं परत. सपोज AB इक्वल टू BC इक्वल टू x, रिजन साइड्स ऑफ द स्क्वेअर. मग काय फॉर्म्युला तयार होईल, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर. AB किती आहे x, BC सुद्धा x. 10चा वर्ग करायचा. x वर्ग अधिक x वर्ग किती झाले 2x वर्ग. 10चा वर्ग 100. 2 इकडं घ्या, काय होतील ते 100 भागिले 2 किती आले, पे 5 10 पे 0 0. मग हे किती आलं, x वर्ग बरोबर 50. मग x बरोबर किती येणार, वर्गमुळात 50. मग हे फोड करायचे. x बरोबर 50 म्हणजेच 25 गुणिले 2. मग 25 बाहेर गेले, किती आले 5 वर्गमुळात 2. मग साईड किती आली 5 वर्गमुळात 2. साईड आली 5 वर्गमुळात 2. आणि मग पेरिमीटर म्हणजे पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इक्वल टू 4 इंटू साइड.
4 इंटू 5√2 5 20 20 वर्गमुळात 2. अशा प्रकारे हे गणित आपलं झालेलं आहे. उत्तर बरं आहे पहा. साईड किती आली 5 वर्गमुळात 2 सेंटीमीटर आणि पेरीमीटर किती आलं 20 वर्गमुळात 2 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपलं उदाहरण झालेलं आहे. तर हे उदाहरण तुम्ही सोडवा. आता 7वं गणित याच प्रकारचं आहे. 8वं गणित जरा वेगळं आहे, ते घेऊया आपण. फाइंड द diagonal of rectangle whose length is 35 centimeter and breadth is 12 centimeter. हा काय आहे रेक्टँगल म्हणजे आयत आहे. हा काय आहे डायगोनल. मग लेंथ किती आहे 35 आणि ब्रेड किती आहे 12 सेंटीमीटर आणि विचारले काय डायगोनल. इथं ABCD is rectangle, therefore in triangle ABC angle B equal to 90 डिग्री. हा 90 डिग्री आहे. मग हा B 90 डिग्री म्हणजे AC काय झाला हायपोटेनस. म्हणजे काय होईल AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. रिझन काय द्यायचं पायथागोरस थेरम. मग AB ची किंमत किती आहे 35 चा वर्ग आणि 12 चा वर्ग. 35 चा वर्ग किती येतो कसा करायचा पहा. 35 चा वर्ग 5 चा वर्ग किती 25 आणि 3 च्या पुढं 4 3 चौक 12 1225. परत सांगतो पहा मी 5 चा वर्ग 25 3 नंतर पुढची येणारी संख्या 4 3 चौक 12 म्हणजे इथं मांडायचे 1225. 12 चा वर्ग पहाटा 144. 5 आणि 4 9 4 आणि 2 6 2 आणि 1 3 किती आले 1369. इथं करूया होतं 1225 आधी 144 5 आणि 4 9 4 आणि 2 6 1369. मग 1369चं वर्गमूळ किती येतं 37. किती येतं AC बरोबर 37
AC बरोबर 37 सेंटीमीटर. इथं बघूया आपण 1337 गुणिले 37 करूया. 37 गुणिले 37 7 7 49 7 त्रिक 21 आणि 4 25. इथं 0 3 7 21 3 त्रिक 9 2 11 9 5 आणि 1 6 2 आणि 1 3 आला गुणाकार 1369. म्हणजे 37चं वर्गमूळ किती आलं? 1369 वर्गमूळ 37. अशा प्रकारे आपलं शेवटचं गणित झालेलं आहे. 2.1 मधली सर्व उदाहरणं मी घेतलेली आहेत. सर्वांनी अभ्यास करा. यानंतर येणाऱ्या परीक्षेत ही उदाहरणं तुम्हाला उपयोगी पडतील. तर या ठिकाणी मी थांबतो.